नमस्कार, मी अरमान पठाण. आपण बघत आहात शार्प न्यूज. आपलं शहर, आपलं गाव, आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते. मालेगाव अंधारात वृद्ध महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ. पोलीस तपास सुरू. लखाने गावाच्या जवळच हाकेच्या अंतरावर बुधवारी मध्यरात्री अंधारात एक दुर्दैवी घटना घडली. गावात वीज प्रवाह अचानक बंद झाल्याने संपूर्ण परिसर अंधारात गेला होता. याच दरम्यान गावातील 70 वर्षीय भागाबाई देवराम गुठळे या आपल्या घरी गाढ झोपेत होत्या. उकाडा जाणवत असल्यामुळे त्यांनी उठून घराचे दार उघडे ठेवले होते, अशी माहिती असा अंदाज गावकऱ्यांनी सांगितला. सकाळी गावातील काही महिलांनी आवाज दिला असता घरातून काही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे संशय येताच गावकऱ्यांनी घरात जाऊन पाहिले असता भागाबाई गुठळे या मृत अवस्थेत आढळून आल्या. या घटनेची माहिती गावचे पोलीस पाटील नितीन इंगळे यांनी तातडीने तालुका पोलीस स्टेशनला दिली. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजिनाथ कोटडे, पोलीस तुषार देशमुख, देविदास निकम आदींनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आणि मृतदेह पुढील तपासासाठी सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले. गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्राप्त माहितीनुसार सदर महिला आणि त्यांचा सावत्र मुलगा गुलाब देवराम गुठळे वय 60 राहणार मुंबई हे दोघे मागील 3 महिन्यापासून या घरात राहत होते. घटनेच्या वेळी गुलाब गुठळे हे बाहेरगावी गेले होते. सध्या पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून कुठल्याही प्रकारचे अफवा न पसरवण्याचे आवाहन तालुका पोलिसांनी नागरिकांना केले आहे. लखाने गावातील ग्रामस्थ या घटनेमुळे भयभीत झाले आहे. महिलेच्या मृत्यूमागे घातपाताचा संशय ग्रामस्थ दबक्या आवाजात व्यक्त करीत होते. काय नाव दादा? गुलाब देवराम गुठळे. मला काय विषय झाले? तर मला माहीत, मी मालेगावला गेलो मत वाटायला यायला. मग तिथं मग रात्रीचे मुक्काम केलं. मग या लोकांनी मला फोन केलं सकाळी सकाळी. मग इकडं आलो. मग मी तर तुमचे कोण होते? आजी? मला सांगते, हे आजी कोण होते तुमची? आई होती, सावतर आई. काय नाव त्यांचं? भागाबाई गुलाब गुठळे. तुम्हाला भागाबाई देवराम गुठळे. देवळा बोललं तिथं एकट्या राहायचं तिथं? हां,